तर कसं आहे ना मंडळी, आसाममध्ये थंडी अजूनही कमी होत नाहीये. रात्रीच्या वेळेस नळाखाली काम करणं म्हणजे बापरे, बर्फाने हात लाल होतात, अगदी तशीच होतात. म्हणून मी एकाच भांड्यात तयार होईल असं साधं सुद्धा चमचमीत जेवण बनवलं. तूप गरम केलं, जिरं, मोहरी, तमालपत्र, दालचिनी, वेलची, एक बारीक चिरलेला कांदा, ठेचलेला आलं लसूण घालून छान लालसर होईपर्यंत परतलं. त्यानंतर एक चिरलेला टोमॅटो, हळद, धणा पावडर, लाल तिखट घालून एकजीव केलं. अर्धी वाटी अख्खा मसूर 1.5 तास पाण्यात भिजवला होता. पाणी निथळून हा मसूर यामध्ये घालायचा. त्यामध्ये 1.25 वाट्या पाणी घालायचं आहे. सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करायचं. चवीनुसार मीठ घालायचं. अर्धा चमचा गरम मसाला घालायचा. कोथिंबीर घालून पाण्याला उकळी येऊ द्यायची. ही संपूर्ण तयारी करण्याआधी 15 मिनिटं आधी मी साधा आपला रेग्युलर भाताचा तांदूळ पाण्यामध्ये भिजवला होता. पाणी निथळून यामध्ये घालायचा. कुकरचं झाकण लावून मध्यम आचेवर 2 शिट्ट्या करायचा. मस्त गरमागरम चमचमीत मसूर पुलाव तयार आहे. रात्रीच्या जेवणासाठी खूप छान आहे. चवीला भन्नाट लागतो. दही, सलाद, पापड सोबत छान लागतो. एकदा नक्की ट्राय करा. आवडलं तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब.